पुढच्या घडामोडीकडे आपण वळतोय। अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चीनकडून करण्यात आला। चीनच्या या कुरापतीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं सडेतोड उत्तर दिलं। नावं बदलली तरी वास्तव काही बदलत नाही, बदलणार नाही। अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं उत्तर परराष्ट्र मंत्रालयानं ठणकावून दिलंय। चीनकडून भारतीय राज्य अरुणाचल प्रदेशामधील काही ठिकाणांची नावं बदलण्याचा निरर्थक आणि हास्यास्पद प्रयत्न करण्याचं भारतानं स्पष्ट केलंय। नावं बदलून वास्तव बदलणार नाही। अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहणार आहे असं भारतानं चीनला ठणकावलंय। भारतामध्ये चीनचं मुखपत्र ग्लोबल टाइम्सवर बंदी घालण्यात आली आहे। भारतामध्ये ग्लोबल टाइम्सच्या पोर्टलला ब्लॉक करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आहे, चीनच्या मुखपत्रावर भारतात बंदी घालण्यात आलेली आहे। आता ग्लोबल टाइम्स हे चीनचं मुखपत्र भारतात दिसणार नाही। कुरापतखोर चीनला भारतानं दणका दिलेला आहे। ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं दिलेल्या दणक्यानं पाकिस्तान हादरून गेला। यानंतर आता पाकिस्ताननं नरमाईची भूमिका घेतली आहे। पाकिस्तानात चुकून नियंत्रण रेषा ओलांडून गेलेल्या बीएसएफ जवान पीके साहू याला पाकिस्ताननं तात्काळ परत पाठवलं। तब्बल 22 दिवसांनंतर पाकनं साहू यांची सुटका केली। पाकिस्ताननं त्यांना 23 एप्रिलला पकडलं होतं, मात्र आता भारतासोबत शस्त्रसंधी झाल्यानंतर पाकिस्ताननं त्यांना सोडलंय, तर भारतानं ही पाक रेंजर्सची सुटका केलेली आहे। 20 दिन वो हमारे देश में नहीं थे, पाकिस्तान की तरफ से अरेस्ट हो गए थे। तो आज तो बहुत ही खुशी हुई। सुबह में ही फोन आया था सीओ साहब का वहां से कि देखिए वो पीके साहब आ गए हैं, इंडिया आ चुके हैं, टेंशन मत लीजिए, वो एकदम सही सलामत है, आप टेंशन मत लीजिए, बिल्कुल ठीक है। और मेरे हस्बैंड ने भी मुझे वीडियो कॉल किया था, एकदम टोटली वो फिट है, फिजिकली फिट है, और बोल रहे थे कि टेंशन मत लो, मैं ठीक हूँ, मैं फ्रेश होकर मैं तुमको 3 बजे फोन करता। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं पाकड्यांचं कंबरडच मोडलं। पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्यानं जोरदार कारवाई केली। या कारवाईत भारतानं इस्लामाबादमधील नूर खान एअरबेसवर केलेल्या हल्ल्यामुळे नूर खान एअरबेसचं मोठं नुकसान झालं। भारताच्या हल्ल्यात पाकड्यांच्या नूर खान एअरबेसवरील रनवे, कमांड सेंटर आणि रडार सिस्टमचं चांगलंच नुकसान झालेलं आहे। नूर खान एअरबेसहून फक्त 10 किलोमीटर दूर पाकिस्तानचा प्रमुख सैन्याचा बेस आहे। तसंच हा एअरबेस पाकड्यांच्या लष्कराचं ऑपरेशन, व्हीआयपी ट्रान्सपोर्ट आणि एअर फ्युलिंगचं काम करण्याकरता वापरला जात असल्याची माहिती आहे। याच एअरबेसवर पाकच्या वायुसेनेतील अधिकाऱ्यांना ट्रेनिंगही दिलं जातं। त्यामुळे पाकड्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या एअरबेसवर भारतीय लष्करानं केलेल्या हल्ल्यामुळे पाकची चांगलीच दाणादाण उडाली। भारतीय एअरफोर्सच्या स्ट्राईकमध्ये जैकोबाबाद या शहाबाद एअरबेसला सुद्धा चांगलाच फटका बसला। या एअरबेसचं सुद्धा भारतीय दलानं मोठं नुकसान केलं। शहाबाद एअरबेसवरील डिफेन्स सिस्टम आणि रडार्स उद्ध्वस्त झाले। भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये पाकची एअर ऑपरेशनल सिस्टम जवळपास ठप्प झाली। त्यामुळे पाकड्यांनी भारतावर केलेल्या हल्ल्याला चोख उत्तर भारतानं दिलेलं आहे। यानंतर भारताच्या हल्ल्यात पाकची महत्त्वाची एअरबेस उद्ध्वस्त करण्यात आली। ही आधीची आणि नंतरची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। ही ताजी दृश्य आहेत। कुठले कुठले एअरबेस भारतानं त्याला नुकसान केलेलं आहे, त्या एअरबेसची दृश्य आपण आत्ताची बघतो आहोत। भारतीय वायुसेनेने केलेल्या हवाई हल्ल्यात भारतानं झोपच पाकड्यांची उडवून लावली। भोलारी या एअरबेसवर कारवाई केली। भोलारी एअरबेसवर करण्यात आलेल्या कारवाईचे सॅटेलाइट फोटो समोर आलेले आहेत। या सॅटेलाइट फोटोमधून भोलारी एअरबेसवर करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्याचे चित्र स्पष्टपणे बघायला मिळत आहे। बॉम्ब हल्ल्यामुळे कसं नुकसान झालं एअरबेसचं, भोलारी एअरबेसचं, ते आपल्याला बघायला मिळत आहे। पाकची हवाई रणनीती ज्या ठिकाणावरून निश्चित केली जात होती अशा ठिकाणालाच भारतीय हवाई दलानं लक्ष्य केलेलं आहे। तर त्या पाठोपाठ पाकिस्तानमधील सुक्कूर एअरबेसवर सुद्धा भारतानं हल्ला केला।
या हल्ल्यात सुक्कूर एअरबेसवरील रनवे आणि परिसराचं मोठं नुकसान झालेलं आहे. भारतानं केलेल्या मिसाईल हल्ल्यानंतर सॅटेलाईट दृश्य समोर आली. मैक्सर या सॅटेलाईटच्या फोटोमधून हे स्पष्ट झालंय की भारतानं पाकिस्तानवर ज्या पद्धतीनं हल्ले केले त्याचा सामना करण्यात पाकची चांगलीच दाणादाण उडाली. सगळ्यात आधी भारताच्या 4 एअरबेसना लक्ष्य करण्यात आलं पाकिस्तानकडून आणि त्यामुळे उत्तरादाखल एअरबेस भारतानं लक्ष्य केले पाकिस्तानचे आणि त्यात बहुतांश एअरबेसना भारतानं नुकसान पोहोचवलेलं आहे पाकिस्तानच्या. पण हे प्रत्युत्तरादाखल केलेली कारवाई होती. ऑपरेशन सिंदूरच्या दणक्यानंतर पाकिस्ताननं रात्रीच्या अंधारात भारतीय सीमेवरील ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. सलग 3 दिवस पाकिस्तानकडून भारतावर ड्रोन हल्ले, मिसाईल हल्ले सुरू होते. पाकच्या फायटर जेटनंही भारतातील ठिकाणांवर बॉम्बिंग करण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या घातक एअर डिफेन्स सिस्टमनं सगळे त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. भारताची एअर डिफेन्स सिस्टम 3 टप्प्यात काम करते. पहिली लेअर म्हणजे पॉइंट एरिया डिफेन्स सिस्टम. या शॉर्ट रेंज सिस्टममध्ये आकाशसारख्या क्षेपणास्त्रांचा वापर होतो. 25 किलोमीटरच्या अंतरावर असलेले शत्रूचे मिसाईल किंवा ड्रोन नष्ट करण्याकरता शॉर्ट रेंज मिसाईलचा वापर केला जातो. पुढची लेअर म्हणजे मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल. 25 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेले शत्रूचे मिसाईल, ड्रोन्स किंवा फायटर जेट्स उद्ध्वस्त करण्याकरता मीडियम रेंज मिसाईलचा वापर केला जातो. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची लेअर म्हणजे लॉंग रेंज सरफेस टू एअर मिसाईल. लांब पल्ल्याचं टार्गेट नष्ट करण्याची मारक क्षमता लॉंग रेंज डिफेन्स सिस्टमची असते. यात भारताचं सुदर्शन चक्र म्हणजेच S-400 आणि पृथ्वी एअर डिफेन्स सिस्टमचा समावेश आहे. साधारणपणे 200 किलोमीटर असलेलं शत्रूचं विमान आणि क्षेपणास्त्र नष्ट करण्याची ताकद या लॉंग रेंज डिफेन्स सिस्टमची आहे. दहशतवाद्यांच्या तळावर भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्ताननं आगळीक केली आणि ड्रोन हल्ल्याद्वारे भारताच्या हवाई तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या अभेद्य असलेल्या एअर डिफेन्स सिस्टमनं पाकिस्तानचा हा हल्ला परतवून लावला. भारताच्या या एअर डिफेन्स सिस्टममुळे पाकिस्तानच्या ड्रोन्स आणि मिसाईल्सच्या हवेतच ठिकऱ्या उडाल्या. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमचं अभेद्य कवच, पाकिस्तानचे ड्रोन्स आणि मिसाईल्सच्या ठिकऱ्या, एअर डिफेन्स सिस्टीमची दिमागदार कामगिरी. पाकिस्ताननं रात्रीच्या अंधारात भारतावर अनेक हल्ले केले, पण त्यांचा प्रत्येक हल्ला भारतीय सैन्याच्या हवाई संरक्षण प्रणालीनं हाणून पाडला. पाकिस्तानचा ना ड्रोन लक्ष्यभेद करू शकले, नाही चीनकडनं घेतलेले मिसाईल्स टार्गेटवर पोहोचू शकले. लक्ष्यभेद करण्यापूर्वीच भारतीय हवाई संरक्षण प्रणालीनं पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल्स हवेतच नष्ट केले. भारतीय सैन्य दलानं सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानात उडालेल्या दाणादाणीची माहिती दिली आहे. यासोबत त्यांनी भारताच्या शत्रूंना थेट इशाराही दिला. भारतानं दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्ताननं भारताची कुरापत काढत ड्रोन्स, मिसाईल आणि लॉंग रेंज रॉकेटद्वारे भारताच्या हवाई तळांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रत्येक प्रयत्न भारताच्या एअर डिफेन्स सिस्टम्सने हवेतच धुळीस मिळवले. हमारी तरफ से हमारी एयर डिफेंस सिस्टम्स देश के लिए दीवार की तरह खड़ी थी और इसको भेदना दुश्मन के लिए नामुमकिन था. पाकिस्तान के ड्रोन, उसके यूएवी, पाकिस्तान के एयरक्राफ्ट और उसकी मिसाइलें हमारे सशक्त एयर डिफेंस के सामने सबके सब ढेर हो गए. पाकिस्तानच्या हल्ल्यापासून भारतीय सीमांचं आणि लष्करी तळांचं रक्षण करण्यासाठी
भारतीय सैन्य दलाची मल्टी लेअर डिफेन्स सिस्टीम कार्यान्वित होती. रडार, काउंटर अनमॅन एरियल सिस्टीम, शोल्डर फायर वेपन, विंटेज एअर डिफेन्स सिस्टीम, मॉडर्न एअर डिफेन्स वेपन सिस्टीम या एअर डिफेन्स मल्टीलेअर सिस्टीममुळे पाकिस्तानचे सगळे प्रयत्न भारतानं हाणून पाडले. हमारे विंटेज एयर डिफेंस वेपन्स जो कि काफ़ी सालों से हमारी सेना में हैं, एयर मार्शल भारती ने भी उसके बारे में बात करी, और लास्ट में हमारे मॉडर्न एयर डिफेंस वेपन सिस्टम्स. तो कोई मौका नहीं था कि पाकिस्तान एयरफोर्स ये मल्टी टियर डिफेंस को पार करके पीछे हमारी एयरफील्ड्स या लॉजिस्टिक इंस्टॉलेशंस को टारगेट कर पाए. 70च्या दशकातील ॲशेस सिरीजमधील ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज जेफ थॉम्सन आणि डेनिस लिली यांची उदाहरण देत शत्रूनं बऱ्याच सुरक्षा पातळ्या पार केल्या तरी एकतरी यंत्रणा त्यांना लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच पाडेल, अशी माहिती डीजीएमओ राजीव घई यांनी दिली. ऑस्ट्रेलियंस ने उस समय एक कहावत निकाली थी, दैट फ्रॉम एशेज टू एशेज एंड फ्रॉम डस्ट टू डस्ट, इफ थॉमो डोंट गेट हियर देन लिली श्योरली मस्ट. और अगर आप इस लेयर को देखें तो आप समझ जाएंगे कि मैं आपको क्या बताने की कोशिश कर रहा हूं. तो अगर आप सारे सिस्टम्स को पार कर भी गए तो आपको फिर भी एयरफील्ड या लॉजिस्टिक इंस्टॉलेशन या जो भी चीज़ को आप टारगेट कर रहे हैं उसमें पहुंचने से पहले कोई ना कोई इस लेयर्ड ग्रिड का सिस्टम जरूर गिरा देगा. भारताच्या अभेद्य एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानचे नापाक इरादे फोल ठरले. भारताच्या हवाई संरक्षण कवच कुंडलांनी केवळ देशाचं रक्षण केलंय असं नाही, तर शत्रूलाही त्याची खरी जागा दाखवून दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.